गिल्ट. मी ट्विन्स मम्मा आहे. आभा आणि राहा माझ्या दोन गोंडस मुली. आज एक गोष्ट मनात खोलवर टोचते. आई म्हणून माझे एकच गिल्ट आहे, माझी थोडीशी चिडचिड. पोस्ट प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने खूपच कठीण गेले. ब्रेस्टफीडिंगचे खूप प्रयत्न झाले. शेवटी आभाने माझं दूध स्वीकारलं. पण राहा मात्र बॉटल फिडिंगवरच राहिली. राहा रात्री खूप रडायची. मी तिला जवळ घेऊन रात्रभर बसायचे. थकवा, झोपेचा अभाव आणि मनात सतत चालणारे विचार यामुळे कधीकधी चिडचिड व्हायची. आता जाणवतं, दिवसभर आभा माझ्याजवळ असायची, थोडी जास्तच असायची, कारण ती माझं दूध प्यायची. पण राहा बॉटल फिडिंगवर होती. आई माझ्या मदतीला असायची. ती राहाला फीड करायची, म्हणून राहा दिवसातून माझ्यापासून थोडी दूर असायची. आणि मग रात्री ती फक्त माझं प्रेम, माझं लक्ष मागत रडायची. माझ्या कुशीत यावं, माझा स्पर्श मिळावा, एवढंच तिचं रडणं असायचं. मी तिला समजून घेतलं, तिला वेळ दिला. आज ती रात्री शांत झोपते. पण तरीही कधी कधी मनात अपराधीपणाचं सावट येतं, कारण तिच्या गरजेच्या क्षणी मी थकल्यासारखी वागले. पण आई पण म्हणजेच एक सतत शिकवणं. प्रेम, चूक, समजूत आणि क्षमा सगळं एकत्र येऊनच होतं मदरहूड. इतर सर्व मम्मांसाठी एक छोटासा सल्ला. तुमचं बाळ फक्त दूध नाही, तुमचं प्रेझेन्स शोधतोय. तुमचा हात, तुमचा आवाज, तुमचं शांत असणं, त्या छोट्याशा जीवाला तुमची गरज आहे. कधी फक्त काही क्षणासाठी का असेना. परफेक्ट मॉम होण्याच्या नादात प्रेझेंट मॉम होणं विसरू नका. तुमचं प्रेम पुरेसं आहे आणि तुमचं एफर्ट देखील.